नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. पोहोरेत आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांची आनंददायी दिंडी. वारकरी वेशभूषेत तल्लीन झाले विद्यार्थी. पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने चाळीसगाव तालुक्यातील पोहोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाने उत्साहात दिंडी काढण्यात आली. गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांनी काढलेली ही प्रभात फेरी संपूर्ण गावात एकच चैतन्य निर्माण करून गेली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करत हातात तुळशी वृंदावन, झेंडे व टाळ घेतले. विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ज्ञानबा तुकाराम आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण पोहोरे गाव दुमदुमून गेले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या दिंडी सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. पारंपरिक भजने व टाळ मृदुंगाच्या तालावर चिमुकले थोई नाचत होते. शिक्षकांनी देखील टाळ आणि गाण्याच्या ठेक्यावर ठेका धरत विद्यार्थ्यांसोबत आनंदात सहभाग घेतला. या आगळ्यावेगळ्या आणि शिस्तबद्ध दिंडीमुळे पोहरे गावात अगदी भक्तिमय व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते. छोट्या वयातच संस्कृतीची गोडी लावणारा हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. प्रवीण माळी, आवाज इन न्यूज मराठी, चाळीसगाव, जळगाव. आज आमच्या शाळेत सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. वारकरी दिंडीमध्ये आमच्या गावातील अनेक ग्रामस्थ, आपला ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य, तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी सक्रिय सहभाग घेऊन आम्हाला बहुमोलाचं सहकार्य केलं आणि त्यांनी भरभरून मुलांचं कौतुक केलं. दानशूर व्यक्ती राजेंद्र बिस्करी यांनी सर्व मुलांना अल्पोपहार म्हणून केळी वाटप केली. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि उत्साहामध्ये आमच्या शाळेची वारकरी दिंडी आनंदात पार पडली.